नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। अनेक दिवसापासून शेतकऱ्यांना या हप्त्याची प्रतीक्षा आहे। यापूर्वी हा हप्ता मार्चच्या पहिल्या आठवड्यात मिळेल असे सांगण्यात येत होते, पण शेतकरी बंधूंनो, आता माध्यमातील वृत्तानुसार हा हप्ता लवकरच शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहे। 2000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यात जमा होतील। PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येते। या अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयाची मदत देण्यात येते। दर 4 महिन्यांनी म्हणजे 2,000 रुपयाचा हप्ता जमा करण्यात येतो। PM किसानचा जो आता 22वा हप्ता आहे 13 मार्च रोजी जमा होण्याची शक्यता आहे। आता यामध्ये हे शेतकरी हप्त्यापासून वंचित राहतील। केंद्र सरकारकडून पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा हप्ता मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागते। पुढील प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही। ज्या शेतकऱ्याची KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, ज्यांनी भूसत्यापन प्रक्रिया पूर्ण केलेली नाही अथवा अर्धवट ठेवली आहे, बँक खात्याचा चुकीचा तपशील दिला आहे, बँकेचा IFSC कोड चुकीचा टाकला आहे, शेतकऱ्यांच्या नावाचे स्पेलिंग चुकले आहे, आधार क्रमांक चुकीचा टाकला आहे, या शेतकऱ्यांना येणारा जो 22वा हप्ता आहे तो मिळू शकत नाही। आता फार्मर ID पण आवश्यक केलं आहे। उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तामिळनाडू, तेलंगणा आणि इतर राज्यातील शेतकऱ्यांना विना फार्मर ID शिवाय PM किसान योजनेसाठी शेतकरी पात्र नसतील। या राज्यात फार्मर ID तयार करण्यासाठी शिबिरं आयोजित करण्यात आलेली होती। यासह इतर केंद्रावर फार्मर ID काढण्याची सुविधा देण्यात आली होती। ज्यांच्याकडे फार्मर ID नाही त्या शेतकऱ्यांना सुद्धा अडचण येऊ शकते। आता 1,31,00,000 फार्मर ID आतापर्यंत तयार करण्यात आले। या फार्मर IDच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसान असो, नमो शेतकरी असो, हे हप्ते टाकण्यास मदत होणार आहे। बंधू भगिनींनो, क्रोमवरती गेलं तर आपण PM किसानचा 22वा हप्ता कधी मिळणार आहे तिथं टाईप जर केला आपण PM किसान 12वा इन्स्टॉलमेंट डेट, तर आपल्याला त्यांनी डेट दिलेली आहे। तिथं डेट बघा, 13 मार्च 2026 रोजी पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 2000 रुपये येतील असं त्यांनी डायरेक्ट तिथं सांगितलेलं आहे। आपण तिथं पोर्टलवरती पाहू शकता। बंधू भगिनींनो, सचिन राठोड केसुला ऑफिशियल यूट्यूब चॅनल आपण एकदम खात्रीशीर माहिती देण्यासाठी, एकदम तंतोतंत माहिती देण्यासाठी ही चॅनल काढलेलं आहे। ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण जनसामान्यापर्यंत वेळोवेळी प्रत्येक अपडेट सगळ्याच्या आधी पाठवण्याचं काम करत आहे। आपल्याला सहकार्य करावे। धन्यवाद।